तर मंडळी अतिशय धक्कादायक बातमी येते परळीमधनं. परळीमध्ये ईव्हीएम फोडण्यात आलंय. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 233 परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्र 281 सोमेश्वर विद्यालय घाट नांदूर या ठिकाणच्या रूम नंबर 3 मधील ईव्हीएम फोडण्यात आल्याची घटना सध्या घडलेली आहे. परळी विधानसभा मतदारसंघामधला हा प्रकार उघडकीस आलेला आहे. घाट नांदूर या ठिकाणच्या सोमेश्वर विद्यालय या ठिकाणच्या रूम नंबर 3 मधील ही दृश्य सध्या समोर येते. राजेश साहेब देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये हा सामना परळीमध्ये होतोय आणि परळीमध्ये अशा पद्धतीचं तोडफोड ही झालेली आहे. प्राथमिक माहिती आणि प्राथमिक व्हिडिओ हा अशा पद्धतीनं समोर येतोय. आपल्याला दिसू शकत असेल व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन याची सर्वत्र नासधूस करण्यात आलेली आहे. पंखे, टेबल्स, खुर्च्या या तोडफोड करण्यात आलेल्या आहेत. तोडफोड अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. घाट नांदूर या ठिकाणची ही घटना आहे आणि घाट नांदूर या ठिकाणाहून ही अतिशय महत्त्वाची घटना 281 मतदान क्रमांक 281 सोमेश्वर विद्यालय घाट नांदूर या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ही तोडफोड बघायला मिळते आहे. धनंजय मुंडे आणि राजेश साहेब देशमुख यांच्यातली लढत ही परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजेश साहेब देशमुख विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी गटाचे धनंजय मुंडे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना या ठिकाणी रंगतोय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष परळीच्या विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातली ही दृश्य आपण पाहतो आहोत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे अक्षरशः तोडून फेकण्यात आलेले आहेत. घाट नांदूर या ठिकाणची ही घटना आहे. निश्चितच या गोष्टीचा निवडणूक आयोग कशा पद्धतीनं दखल घेतं आणि दोषींवरती काय कारवाई करतं हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीच्या घटना ह्या वारंवार सध्या समोर येतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा.